अतिथी नरसिंहवाडीचे धनाजी दादा जगदाळे यांनी स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमास माननीय श्री धनाजीराव जगदाळे यांनी अध्यक्षपद स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो. त्यास माझे अभिनंदन आहे. तत्पूर्वी नर्मदा मैयाचं जे स्मृतिचिन्ह अतिथींना देणार आहोत त्याचा अनावरण आपण करूया. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व उपस्थित स्टेजवरचे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या समोर दिलेली नर्मदा मैयाची प्रतिमा त्यांनी सर्वांना दाखवून त्याचं उद्घाटन केलं हे जाहीर करा. धन्यवाद. आत्ताच ज्या नर्मदा मैया अधिष्ठात्री देवता जलदेवता आणि ज्या एकमेव जलदेवतेची भारतामध्ये मोठ्या प्रमाणात परिक्रमा केली जाते अशी नदी जिला मोक्षदायिनी म्हटलंय. आपलं बोलणं चालू असताना बाहेरून कावळे सुद्धा ऐकतायत, ओरडतायत. एक प्रतिकात्मक घटना आहे ही मी मुद्दाम इथं उल्लेख करतो आहे. नर्मदा परिक्रमेच्या वास्तव्याच्या ठिकाणी नर्मदेच्या काठी गरुडेश्वर या स्थानावर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती डेंबे स्वामी महाराज यांचं समाधी स्थान आहे. वास्तव्य स्थान होतं काही काळ. आणि मनुष्य जीवाचा मृत्यू पश्चातचं जीवन फक्त इथं जास्त कावळे दिसत आहेत, ओरडतात पण हे आपण अनुभवतोय. कदाचित रेकॉर्डिंगला येत असेल. इथं जमायचं त्यांचं कारण काय असेल? मोक्षदायिनी नर्मदेचा कार्यक्रम आहे जी जीवाला मोक्ष देते आणि जी शंकराची मुलगी आहे. आपल्याला फक्त शंकराच्या डोक्यातलं झेंडा मधनं गंगा प्रवाहित झाला ही घटना माहिती आहे ब्रह्मगिरीची. पण नर्मदा सुद्धा अमरकंटक मध्ये हलाहल विष प्राशनानंतर भोलेनाथ जेव्हा तपश्चर्येला बसले, अंगाचा दाह होता आणि त्या दाहातनं ज्या काही धारा निर्माण झाल्या त्या धारा एकत्रित झाल्या आणि त्यातनं जी कन्या जन्माला आली ती नर्मदा. नर्मदा या शब्दाची व्याख्या मी थोडक्यात बोलू इच्छितो. नराचा मद हरण करणारी ती नर्मदा. नर्म आनंद, दा म्हणजे दायित्व जिच्याकडे आहे. स्त्रीमध्ये सर्व प्रकारचं दायित्व आहे. कुठली स्त्री असो, देवी असो, तिच्याकडे दायित्व आहे, काही जबाबदारी पण आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपली धर्मपत्नी असती, मुली असतात, ताई असती, बहीण असती, आत्या असती, काकू असती, मावशी असती, या सगळ्या स्त्री देवता आहेत. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना विशेष मान आहे आणि त्याचमुळं जलदेवतांना पण आपोआप मान मिळायला. त्यातल्या जलदेवतेमध्ये पंचकन्या स्मरे नित्यम आपण म्हणतो स्नानाच्या वेळी. तर पंचकन्येमध्ये नर्मदेचं सुद्धा नामस्मरण आपोआप होतं. म्हणजे इतकं त्या स्नानाच्या त्या पाण्याला जलाला नुसतं महत्व दिलंय की त्या पंचकन्या नुसते उच्चाराने त्यात अवतरित होतात. इतकी ताकद त्यांच्यात आहे. तर अशा त्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या परिसंवादाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण प्रमुख पाहुण्यांचा सन्मान, शाल, श्रीफळ आणि एक गुलाब पुष्प आणि एक प्रतिमा त्यांना सप्रेम भेट देणार आहोत. सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात
त्यानंतर आमच्या सोमण काकांच्या राहत्या जागेच्या अपार्टमेंट मध्ये राहणारे यादवाड काका यांचा सन्मान बुधवन काका करतील अशी मी त्यांना विनंती. यानंतर नरसिंहवाडीवरनं विशेष निमंत्रित आले काळे काका पण आलेले आहेत. त्यांचाही सन्मान सोमण काका स्वतः करतात. विशेष आनंदाची बाब काकांची वाहनाची परिक्रमा झाली आणि कालच्या योजनेमध्ये पुढील कार्यक्रमाची मोठी दीर्घ चर्चा त्यांच्या घरातच झाली आणि नर्मदा जयंती जी रथसप्तमीला असते ती रथसप्तमीची नर्मदा जयंती नरसिंहवाडीत करण्यात येणार आहे कृष्णाकाठी. आम्ही आमचं भाग्य समजतो की दत्तप्रभूंच्या पावनभूमीत आणि टेंबे स्वामींच्या उपस्थितीतच समजूया. काळ्या काकांनी या गोष्टीला आणि बाकीच्या तिथल्या जगदाळे नाना वगैरे सगळ्या सोयी करतो. तुम्ही असलं तरी चालेल कारण जास्त लोक करूया. त्यावेळेस आताच या कार्यक्रमानिमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. त्यावेळेस नर्मदा महात्म्य थोडक्यात आपण सांगणार आहोत. भजन गायन सेवा होईल आणि हा कार्यक्रम आपण करणार आहोत. प्रतिकात्मक कृष्णेवरच जाऊन आपण ते करणार आहोत पूजा. सगळ्या प्रकारचा कार्यक्रम तो अनुभव तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. आता आदरणीय आवाज कमी केला व्यासपीठ म्हणण्याचं कारण व्यास ऋषींचं ते अधिष्ठान केंद्र आहे आणि त्या व्यास ऋषींनी भरपूर ग्रंथसंपदा लिहून ठेवली. नवे नर्मदा नदीला सुद्धा देवांना प्रसाद ग्रहण करता यावा म्हणून जी पूर्व पश्चिम वाहत होती त्या नर्मदा नदीला सुद्धा दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहण्यासाठी या दंडाच्या मदतीनं दिशा दाखवली आणि मग नर्मदेनं प्रवाह सुद्धा उत्तरवाहिनी केला. आता ही उत्तरवाहिनी काय ओघाने थोडस बोलेलं पुढं परंतु एवढा संदर्भ लक्षात ठेवा. उत्तरवाहिनी केली इतका अधिकार त्या व्यास ऋषींचा होता आणि त्यांच्या अधिकारामुळे देवांना तो प्रसाद घेता आला. पण उत्तर तट हा देवलोक आहे आणि दक्षिण तट हा पितृलोक आहे. पण पितृतटावर जे काही संतर्पण केलं जातं ते देवाधिकारांना येत नव्हतं म्हणून दक्षिणेकडे उत्तरेला वाहायला लावण्याची जबाबदारी व्यास ऋषींना दिली गेली. म्हणून परिक्रमेमध्ये दंडाचं एक विशेष महत्व आहे. कमंडलू अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाने एक कमंडलू हातात घ्यावा लागतो आणि नर्मदेची जलकोटी म्हणतो बनावी लागते आणि ती आपल्या उजव्या खांद्यावरच्या शब्दांमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये उजवी बाजू ही पवित्र मानली गेलेली आहे, डावी बाजू निषिद्ध मानली गेली. उजव्या बाजूला सगळं सकारात्मक असावं म्हणून उजवीकडे ठेवायचं आणि डाव्या बाजूला देवाला कौल लावताना सुद्धा उजवी
उजवीकडचं फूल पडलं तर सकारात्मक उत्तर देवाने दिलं, माझ्या बाजूचं उत्तर दिलं असा त्याचा अर्थ काढावा, आणि डाव्या बाजूचं फूल पडलं तर देवाने नकार दिला असं समजण्याची पद्धत आहे. तर त्या अनुषंगाने नर्मदा मैया आपल्या उजव्या हाताला ठेवावी लागते. परिक्रमा आणि परिभ्रमण, वारी या तिन्हीचा फरक मला सांगायचं वाटतं. आता सध्याच्या परिस्थितीला लाखोच्या संख्येमध्ये लोक निघत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नगर, धुळे या भागात झुंडीच्या झुंडी निघत आहेत. मुळात नर्मदा परिक्रमा पुराणामध्ये स्कंद पुराण काय याच्यामध्ये स्पष्ट वर्णन आहे. नर्मदा परिक्रमा करायचीच असेल तर एक निरंजन एकट्याने केलेली परिक्रमा सर्वात उत्तम आहे असं त्या पुराणात वर्णन आहे. काही सांगत नाही, ते फक्त स्पष्ट करतात. त्यानंतर दोन सुखी नवरा बायको दोघं जर परिक्रमेला गेले ते सुखात्मक परिक्रमा करतील अशी आशा आहे. जरी नवरा बायको कितीही सहवास बरोबर राहिले असले, मैयाची इच्छा असली तर एक दिवसाकरता कविता आता करता कविता दोघांना वेगळंच करतो. म्हणजे त्यांना त्याची ताटातूट केल्याशिवाय राहत नाही असे भरपूर जणांचे अनुभव. आता त्या व्यतिरिक्त तीन दुःखी आपण सहज बोलतो, बिघाडा, काम बिघाडा, कान बिघाडा, काम बिघाडा, बिघडतच. तर तीन शब्द संख्या चालू झाली की सगळ्यांना ऐकच होईल. हे वर्णन नंतरच आलंय. आणि चार पासून तर सगळी खटपटच खटपट. परिक्रमा होत असते यासाठी एकट्याची परिक्रमा अत्यंत महत्वाची. आता परिक्रमा कशी महत्वाची आहे हा विषय झाला. परिक्रमा कुठून सुरू करणार तुमच्या मनात ओढावून प्रश्न आलेला आहे. मला तो इतकं समजतोय. परिक्रमा सुरू करण्यासाठी नर्मदा नदी ज्या प्रांतातून कुठूनही वाहती त्या कुठूनही कुठल्याही स्थळावर तुम्ही परिक्रमा सुरू करू शकता. सुरू करण्यासाठी साधून पायी चालण्याची सुरुवात होती म्हणून सुरू करणं शकतो. परंतु परिक्रमा उचलणं हा काय भाग आहे तो मी स्पष्ट करतो. नर्मदा जल त्या छोट्या बाटलीत आपण भरतो. तो भरल्यानंतर गुरुजी किंवा मनाने काही ठिकाणी गुरुजी अवेलेबल आहेत मोठ्या घाटांवर, परंतु छोट्या गावात गेल्यानंतर तिथं गुरुजी नसतात बऱ्याच वेळा. मग आपणच मनाने त्या मैयाशी बांधून घ्यायचंय. हे नर्मदा मैया मी तुला तुझ्या नियमात राहण्याचा प्रयत्न करीन हे मनाने म्हणा, आणि तुला उजवीकडे घेऊन तुझ्या काठाने सगळी परिक्रमा पायी करण्याचा प्रयत्न अट्टहास करू नका. अशा प्रत्येक व्यक्तीनं कार्तिकी एकादशी झाल्यावरच परिक्रमा सुरू करा. दुर्दैववश चुकीची पद्धत आपल्याकडे अवलंबली जात आहे सध्या, आणि ही सांगणं गरजेचं आहे की परिक्रमा होऊ नये म्हणून सावधगिरीचा इशारा. परिक्रमा करण्यासाठी आपल्याकडं आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू हे शिरसेचेवर विश्राम करताय. विश्राम म्हणजे झोप नाही. लोक त्याला झोपले म्हणतात. सामान्य माणूस झोपतो. ते देवतत्व हे झोपू शकत नाही, त्याला अविरत काम. पण मग ती योगनिद्रा आहे देवाची. चेतनावस्था असती, सगळं काही समजत असतं, पण त्यांनी काम पहिला महिना श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यात भोलेनाथ शंकराकडे एक महिनाभर संपला. चार वेळा सोमवार येऊन गेले भोलेनाथाच्या. तिथून पुढे काय येतं? गणपती. गणपती आले 10 दिवस गणपती त्यांची जबाबदारी बाप्पाची. भोलेनाथाचे पुत्रच आहे, सांभाळावं लागते. त्यानंतर लगेच लगेच पक्ष चालू होतो. 15 दिवस पितरांच्या हातात. देवतुल्य पितरांना माना हे सांगण्यासाठी कधी पितृपक्ष आणला.
गणपती आणि देवी यांच्यामध्ये ते विशेष आहे. आणि आता जे कावळे ओरडत आहेत त्या पितरांना तुम्ही तो घास टाका, त्या पिठीला टाका, ते त्यावेळेस विधी करावे लागतात. नर्मदा किनारी केला तर त्याच्यासारखं पुण्यदायी नाही. अशा प्रकारे तो पितृपक्षात ते संभाळ. त्यानंतर नवरात्र येतो. 9 दिवस शक्तीचा गौरव असतो. खऱ्या अर्थात देवी सगळ्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा वगैरे हवन मंचकी निद्रा वगैरे सुरू होते. अंबाबाईची सुद्धा पूजा करावी जाते. पूजा मोठ्या प्रमाणात बांधली जाते. दरवर्षी तो क्रम नवा होतो आणि तो मंचकी निद्रा संपल्यावर तो जाळून टाकतो. दरवर्षी नवा होतो. तुळजापूरला आजही होतो. आणि एक माईक त्या लोकांचं आडनावच पलंगे पडलं. मोठ्यानं जरी बोलला ते आवाज नाही नाही, एक माईक जर बंद केला इकडचा स्पीकर. आता हे काही जे आहे बंद केला जरी बोलला हॉल असल्यामुळे अच्छा तुम्ही इथे बोलताय. राक्षसांचा संहार केला, दैत्यांचा संहार केला आणि त्यामुळं दसरा रामाने विजय प्राप्त केला. तर त्या दिवशीला सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. आणि त्यानंतर सीमोल्लंघन झालं की आमचे लोक संन्याशांबरोबर परिक्रमा उचलायला मोकळे होतात. तिथं लोक चुकताय सांगावं लागतं. सामान्य जीवासाठीच दसऱ्यानंतर परिक्रमा नाही. संन्याशांसाठी ती आहे, ब्रह्मचार्यांसाठी आहे, साध्वींसाठी आहे, ज्यांनी आयुष्य सगळं देवाच्या नामस्मरणासाठी घालवलेलं असतं, सेवेसाठी घालवलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल आम्हा लोकांना 4 महिने चातुर्मास म्हणजे 120 दिवस आम्ही चातुर्मास पाळायचा आणि त्यांनी 2च महिने गणित कसं काय भरत बरोबर भरत माझ्याशी वाढला. मी त्याचं उत्तर देतो. असे संत साधू हे ज्या सेवेत असतात त्यांचे 24 तास त्यांचं सतत अनुसंधान आहे. त्या मूळ ध्येयापासून अजिबात बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून त्यांचा 12 दिवसाचा एक 24 तासाचा दिवस हिशोबात धरला जातो. म्हणून त्यांना 2च महिने चातुर्मास आहे, श्रावण आणि भाद्रपद. भाद्रपद संपला की त्यांचा चातुर्मास संपला. पण संसारी दिवाळा मात्र पूर्ण 4 महिने. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी, मग दिवाळी येते. दिवाळीनंतर कार्तिक मास होता. कार्तिक मासाचं रोजचं जे काय श्रीकृष्णाची पूजा, आवळ्याची पूजा वगैरे जे काही विधी आहेत ते सगळे चालू असतात. रोजच्या रोज काकडा होत असतो प्रत्येक मंदिरात. भक्तिगीतं, भक्तिगायन सगळं चालू असतं. या पद्धतीने आळवणी करत करत कार्तिक एकादशी. कार्तिक एकादशी नंतर वैकुंठ चतुर्दशी येते. वैकुंठ चतुर्दशी या दिवशी तिरुपती बालाजीला गेले तर दक्षिण बाजूला एक चांदीचा दरवाजा वरच्या बाजूला दिसतो. तो दरवाजा काय आहे त्याचं जर पाहण्यात आला नसेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो बघायला सुद्धा मिळेल. नव्हे, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तो दरवाजा फक्त एक दरवाजा उघडावा लागतो. कळसाच्या तिथे ते उघडला जातो. दक्षिणेकडे उघडतो. दरवाजा दस्तलेला आहे. उघडण्याची दिशा जी आहे दक्षिणेकडे येणारा प्रवाह. यमलोकात जे जाणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ते दक्षिण द्वार. आपल्या इथं कृष्णेकाठी दक्षिण द्वार 16 असतो. ते विशेष इथं पुन्हा बोलावं लागतं. या दरम्यानच असतो तो, जवळपास येत असतो पावसाळ्यात. नर्मदा नदीचं कृष्णेचं पाणी त्या पादुका वगैरे धुवून काढतं. नवे बऱ्याच वेळा कळसाला पाणी. ती कृष्णाबाई त्या दत्तप्रभूंच्या चरणांना स्वच्छ करते. कारण त्यांचा अविरत काम चालू दत्तप्रभूंचे. आमचं पापहरण करण्यासाठी ते जडस्वरूप घेऊन बसले पादुका रूपात. आम्ही दुरून जरी दर्शन घेतलं तरी आमचं पापहरण ते करतात. ती पाप तिथं जी साठलेली होती धुण्याचं काम कृष्णाला माहिती.
म्हणून तो दक्षिण द्वार सोहळाही करतो. तर वैकुंठ चतुर्थी जशी झाली ते पुढं पौर्णिमेनंतर परिक्रमा उचलतात. बरेचसे काही जण द्वादशीला उचलतात, काही त्रयोदशीला उचलतात, काही वैकुंठ चतुर्थी. हरकत नाही, एकादशीच्या नंतर उचलण्याला तिथं तेही सांगून जातं. आता परिक्रमा आणि परिक्रमेचे नियमाबद्दल बोलतो आणि वारी आणि वारीच्या थोडक्यात माहिती. लक्षात घ्या, आपल्याकडं पंढरपूरचा विठोबा विठुराया आहे आणि त्या विठुरायाची वारंवार वारी करण्याची पद्धत आहे. पुन्हा पुन्हा दरवर्षी ही पंढरपूर वारी करताना पुन्हा पुन्हा करण्यासाठी प्रतिवार्षिक येते म्हणून वारी म्हणायची. प्रतिवार्षिक, दरवर्षी. आता ती वारी आयोजक कुणीतरी दिंडी प्रमुख असतील, त्या गावचे दिंडी प्रमुख असतील, बाहेर गावचे, आळंदीचे, देहूचे, कुठलेही असू शकतील. त्या दिंडीला विशिष्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरनुसार त्या दिंड्या चालतात, पालख्या चालतात. ज्ञानोबरायाची पालखी, नामदेवरायाची पालखी, अजून कोण असतील त्या सगळ्या संत, पार गजानन महाराजांची पालखी बुलढाण्यातनं तिकडून येते, शेगाववरनं, वगैरे वगैरे. आज लक्षात घ्या, त्या वारीत जे कोणी पायी पदक्रमण करणारे लोक आहेत, यांना जर अन्न दिलं गेलं तर आपल्या कुटुंबाला सौख्य, समाधान, शांती ही टिकली जाती. अशी एक हे जे आहे, ही परंपरा सातत्याने टिकावी म्हणूनच प्रतिवार्षिक गावाने अन्नसंतर्पण ठेवलं जातं. वारी आली, दिंडी आली, या दिंडीला आम्ही जेवण देऊ. जे द्यायचं ते द्या, तो विषय काही नाही आहे. पण त्या सगळ्यांना जेवू घातलं जातं. नव्हे, जिथं सोय होणार नाही तिथं दिंडी प्रमुख वर्गणी स्वरूपात जे काही पैसे गोळा केलेले असतील त्यातनं त्यांचं स्वतःचं कुकिंग स्टाफ सगळा बरोबर असतो. स्वयंपाकगृहच छोटंसं अन्नपूर्णा गृह असतं. एका मांडवात तो स्वयंपाक केला जातो, सगळ्यांना अन्न संतर्पण जेवू खाऊ घातलं जातं. आणि हे सगळं करत असताना विठू माऊलीचा गजर करत करत आनंदात गात नाचत बागडत चाललेले असतात. पण अशी वारी ही ग्रुपनी करण्याची पद्धत आहे. कीर्तनकार मंडळी चालता चालता कीर्तन चालू असतात, काही आध्यात्मिक गोष्टी बोलत असतात. म्हणजे अनुसंधान टिकणं हा जो अध्यात्मातला भाग आहे तो तिथं त्या पद्धतीनं 24 तास तुमचं त्याच्यातनं विसर पडू नये यासाठी ते केलं जातं. आणि मग कोणी 8 दिवस चालतंय, कोणी 10 दिवस, त्यांच्या अंतराप्रमाणे चालणं असतं आणि दिंडी पूर्ण होते. आणि मग वाखरीचं मैदान झालं की शेवटी पंढरपुराच्या शिवेवर जातो आणि पंढरपुरात पोहोचतो. चंद्रभागे काठी सगळ्या राहोट्या जे काय असेल ते मंडपाच्या व्यवस्था असतात. दिंडी क्रमांकाप्रमाणे लोक थांबतात पण. आणि मग जो तो दर्शनाच्या बारीला लागतो. दर्शन बारीमध्ये विठुरायाचं दर्शन किती सेकंद होतो कुणी सांगू शकेल का मला? जास्तीत जास्त सांगा, किती वेळ होईल? 1-2 मिनिटं. आपण फक्त डोळ्यांनी त्या विठू माऊलीला पाहतोय. 8 दिवसाचा जो सगळा शिणवटा आहे तो त्या 2 मिनिटाच्या दर्शनाने आम्हाला सगळा शिणवटा निघून जातो आणि जो काही आत्मानंद प्राप्त होतो ही स्थिती म्हणजेच मोक्ष. आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी ती पुन्हा पुन्हा करावी असं सांगितलंय. म्हणून लोक पुन्हा पुन्हा दिंडीला जातात. आता नर्मदा परिक्रमा हा काही पुन्हा पुन्हा करण्याचा विषय येतच नाही. लोक जरी करत असले तरी तो विषय पुन्हा पुन्हा करण्याचा नाही. कारण तो अति प्रचंड प्रदेश आहे. 3600 किलोमीटर अंतर आहे. नर्मदेच्या काठालगत काही वेळेला नर्मदा नदी दिसतही राहते आणि काही वेळेला एकदम लांब लांब 40 किलोमीटर 50 किलोमीटर लांब असतात. तुम्ही एक अनुभव घेण्यासारखा असतो. आता इथं काही परिक्रमावासी आले आहेत, मी त्यांना प्रश्नोत्तरी स्वरूपात विचारेन, मला थोडा विश्राम मिळावा म्हणून. त्यावेळेस ते सांगतीलच रोजची चाल किती, चालताना काय अनुभव आला, थोडक्यात बोलायला लागेल.
कारण त्यांचे अनुभव जोपर्यंत तुमच्या कानावर पडणार नाही, त्यामुळं त्याशिवाय परिक्रमा कशी होती काय होती याचा आनंद याची देही याची डोळा पाहायला मिळायला पाहिजे असतो. तो पाहायला तर नाही मिळणार, पण ऐकायला तर नक्कीच मिळेल. श्रवण भक्ती तर करूया आणि मग त्या माध्यमातून आपण परिक्रमा समजून घेऊया. आता रोजचं सकाळी एकदा संकल्पित बाटली बरोबर आपण मनाने ठरवल्याप्रमाणे कुठल्याही काठावर उचलू शकतो हेही समजलं. पण मुख्यतः करून एक 3-4 ठिकाणं आहेत, इथून खूप मोठ्या संख्येत लोक परिक्रमेला निघतात. सगळ्यात पहिलं ओंकारेश्वर मध्य प्रदेशात येतं. आता मध्य प्रदेशातलं ओंकारेश्वर आतल्या बाजूला आहे, पलीकडं नर्मदा नदीच्या पलीकडं जावं लागतं पूल ओलांडून. अलीकडं ममलेश्वर आहे, जो दक्षिण तीर आहे इथं ममलेश्वर आहे, आणि पूल क्रॉस केला की ओंकारेश्वर आहे. आता हा ओंकारेश्वर हे प्रणव शिवलिंग आहे, जे स्वयंभू आहे, जे ओंकारातनं प्रगटलं म्हणून ओंकारेश्वर असा उच्चार आहे त्याचा. आणि तिथं रोजच्या रोज भगवान शंकर आणि पार्वती रोजच्या रोज सारीपाट खेळतात. आजही घडतंय कलियुगात सुद्धा. मूळ शिवलिंग जिथं आहे आता वरती, त्याच्या खालच्या बाजूला त्या देवांसाठी सारीपाट मांडला जातो. आता ते बघायला बंद केलंय, परंतु काही वेळेला ते गुरुजी लोक जुने फोटो टाकत असतात किंवा तिथं CCTVनं आलेले फोटो सुद्धा मिळतात काही वेळेला बघायला. तर सारीपाटावर सगळ्या सोंगट्या मांडलेले असतात. पार्वती मातेचं भगवान शंकराचं आसन ठेवलेलं असतं. रात्री सगळं सिद्धता करून दरवाजा लॉक लागतो आणि सकाळी जर पहाटे तुम्ही जर त्या दरवाजा उघडायच्या वेळेला गेला आणि त्या पुजारी तुम्हाला आत प्रवेश नाही करू देणार, तो दरवाज्यातनं आत जाईल, ते फक्त उघडून देईल आणि फक्त नमस्कार करतो. तर त्यावेळेला आपल्याला सगळ्या सोंगट्या जागा सोडलेल्या बघायला मिळतात. आता रात्री जर कोणी नाहीये तर मग त्या सोंगट्या हालतात कशा विज्ञानाच्या भाषेतला हा प्रश्न मी विचारतो. तर ते कोणीतरी हलवल्याशिवाय हलेल का? मग ती शक्ती भोलेनाथ आणि आदिमाय शक्ती यांच्यातला तो संवाद असतो. आता इथं का सोंगट्या खेळल्या जातात, सारीपाट खेळला जातो? तर पार्वती माता ही स्त्री शक्ती आहे. इथं त्या पार्वती मातेची आग्रह असतो, अहो त्या भारद्यांच्या जीवनामध्ये अशा अशा अडचणी आहेत भगवंता, ह्या सोडवा हो. ती माय माझ्या वतीनं ती गारणं गात असती. ती माऊली आहे माझी आणि ती गारण गाती आहे. भोलेनाथ म्हणतात थोडं थांब, अजून त्याची वेळ आली नाहीये. त्याची वेळ आली, मी योग्य दखल घेणार आहे. अजून त्याची भक्ती पूर्ण पोहोचलेली नाही, कच्चा आहे तो अजून, सांगतात. आणि योग्य वेळ आल्यावर तो निवारणही करून मोकळे होतात. माझा पुनर्जन्म झालेला आहे. थोडक्यात मी बोलतो. कार ॲक्सिडेंटमध्ये सुखकर्ता ट्रॅव्हल, त्या ट्रॅव्हलच्या लक्झरीच्या मागच्या बाजूनी डिक्की खाली आमची कार निघून गेली. मागचं जे डिफरन्शियल असतं 2 चाकाच्या मध्ये मोठं गोलाकार भाग असतो, त्याच्यावर जाऊन गाडी आदळलेली होती. गाडी सगळी चक्काचूर झालेली होती. माझी जावई, मुलगी, नातू, मी, माझ्या मिसेसच्या मांडीवर असलेला थोरला नातू आणि मिसेस, हे सगळे त्या गाडीत होतो. आणि भर पहाटे ही सकाळी 6-6:30ला घडलेली घटना. वाचवणारे भोलेनाथ होते. आणि परिक्रमा होऊन गेल्यावर, म्हणजे पहिली झालेली होती, घरामध्ये अर्धनारी नटेश्वर पण आहे शिवलिंग. मी आत्ताच सांगितलं, शेवगाव सारख्या ठिकाणी अमरनाथ शिवलिंग आम्ही स्थापित केलं विधिवत, तेही आहे. या उपासना चालू आहेत सेवेत. आत्ता सुद्धा आपण जे समोर स्टेजवर पाहतात छोट्या डबीत जे शिवलिंग आहे ते पारद शिवलिंग आहे. पारा घट्ट स्वरूपात फार अवघड स्थितीत येतो, पण ते या गुरुपौर्णिमेला अच्युतानंद सरस्वती जे धनाजी बुद्रुकला नर्मदा परिक्रमेसाठी सेवा देत होते शंकर आश्रम मध्ये, ते आज आमच्या शेवगावच्या भारद्यांच्या दत्त मंदिरात सेवा देत आहेत. दशनाम आखाड्याचे आहेत. आणि केवळ हिंदू धर्मात स्त्रियांचा ऱ्हास कुठं सुरू झाला
याच्यासाठी संन्यास दीक्षा घेतली. हायली इंटेलेक्च्युअल मनुष्य पण संन्यास घेऊन 5000 स्क्वेअर फुटाचा राजवाडा आहे इंदोरला, सगळं सोडून दिलंय आणि संन्यासी फकीर बनून बसले. ते विश्वात्मक संसार करत असतात. हे साधू संन्यासी आपल्यासाठी, त्यांना स्वतःचं योगक्षेम काही व्हायचंच नसतं, त्यांचं भगवंतच काळजी घेत असतो खऱ्या अर्थाने. करतल भिक्षा तरुतल वास ही त्यांची वृत्ती असते. करतल भिक्षा म्हणजे हाताच्या तळव्यावर चतकोर भाकरीचा तुकडा मिळाला तरी आमचं पोट भरलं, हे समाधान मानण्याची वृत्ती. आणि तरुतल वास म्हणजे झाडाच्या खाली आम्ही झोपलो तरी आम्हाला सुखाची निद्रा लागते, हे त्यांचं निवासस्थान. हे सांगण्यामागची भूमिका वेगळी आहे की त्यांनी स्वतःचा देह सगळा समाजासाठी अर्पणच केलेला असतो. साधना मार्गात ते जात असतात. पण संसारी माणूस इतका सहजपणे, इतक्या सहज सोप्या पद्धतीने देवाकडे आकर्षित होतच नाही. मधला कोरोना आला तो आम्हाला सगळ्यांना देवाच्या नादी लावण्यासाठी आला होता. लोक घाबरले गेले होते, भयभीत परिस्थिती होती. जो येतो तो मेला, हा मेला, तो मेला, तो मेला, एवढंच फक्त कानावर, टीव्हीवर. बरं, त्या प्रेताला हात लावायला तुम्हाला अधिकार पण नाही, त्याचा अंत्यक्रिया करायचाही अधिकार राहिला नाही. मग जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू आहे हे सगळ्यांना पटायला लागलं आणि आम्ही मृत्यूचं भय घेऊन जगत असतो सारखं, मी मरेल. अरे त्या मरणाचं भय काय ठेवायचं आपण? पारदे काका आत्ता आहे, दुसऱ्या सेकंदाला गेलेले, इतकं सहज जातील ते निघून. हे सगळ्यांनी, प्रत्येकाला ही वेळ येणार असते. पण माझा शेवटचा श्वास देवा तुझ्या संगतीत, तुझ्या नामामध्ये जाऊ दे, हे फार महत्वाचं. आणि असा जेव्हा श्वास शेवटी त्या नामस्मरणात जातो तेव्हा तो जीव शिवच होऊन राहतो आणि तो मोक्षप्राप्ती मिळवतो, स्वकष्टाने मिळवतो. आता हे इतकं सहज सुलभ सांगितलं जरी बोललो असलो तरी ते शक्य नाही. कारण साधन करताना, आपली रोजची नित्यपूजा करताना आमचे दोनच देव असतात. काय तर म्हणे आमच्या लग्नामध्ये दिलेले बाळकृष्ण आहे आमच्याकडं, अन्नपूर्णा आहे आणि एक गणपती आहे. पण रोजचं त्याला स्नान घालण्याचं सुद्धा आम्ही काम करत नसतो, दुर्दैववश. मग त्याची नित्यपूजा, नित्य उपचार हे कशासाठी सांगितले? आमच्या मनावर संस्कार घडवण्यासाठी. आम्ही मूर्त स्वरूप त्यांना दिलंय. नाही तर अव्यक्तात व्यक्तात्मा आहे परमेश्वर, तो अव्यक्तच आहे, तो दिसत नाहीच आहे कोणाला. मग तो न दिसणारा परमेश्वर आम्हाला शोधावा लागतो. कुठे शोधायचा आहे? मग आम्ही दत्तप्रभूंची आरती सहज बोलायला लागतो. रोजच्या रोज आरती म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. जाणा काय म्हणलंय? जाणा. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. 3 गुण कुठले हो? सत्व रजतम. या 3 गुणात्मक आमचा देह आहे आणि तो देह जर इच्छा करेल तर तो त्रैलोक्याचा राणा म्हणजे सगळ्या देवांचाही राजा बनतो. तो इतकं त्यांनी सांगून ठेवलंय. मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी म्हणजे हा जीव, इथं मी भारदे नाही. जो कोणी ती साधना करतोय त्याचं नाव जे काय असेल तीही व्यक्ती नाही. आपण शंकराचार्य प्रणित उपासनेत जर अभ्यास करायचा ठरवला तर असं लक्षात येतं, मुळात मी कशासाठी जन्माला आलो हा एक प्रश्न आपल्याला विचारा. माझं या पृथ्वी तलावर काय काम आहे? असे 2 प्रश्न विचारले. कोहम, कोण आहे मी? त्याचं उत्तर येतं सोहम, तो मीच आहे, असं उत्तर परत येतं आपण. मग ते उत्तर कोण देतं? तो शिव देतो की तुझ्यातला आत्मा आणि मी एकच आहे, तू वेगळा नाहीच आहेस. फक्त तू धारण केलेला हा देह नाशिवंत देह आहे, तो आज आहे उद्या निघून जाईल. आता मग माझं कर्तव्य काय? त्या पृथ्वी तलावर जोपर्यंत हा जीव जीवित आहे तोपर्यंत भगवंत उपासना करणं आणि त्या भगवंता समच होणं म्हणजेच मोक्षप्राप्ती करणं हे माझं खरं कर्तव्य आहे.
पण आपण बाकीचीच कामं करत बसतो. माझ्या 10 पेढ्या झाल्या पाहिजे, माझं अमुक झालं पाहिजे, माझा बंगला झाला पाहिजे, 10 गाड्या माझ्या दारात उभ्या राहिल्या पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला नातू पाहू दे, वगैरे वगैरे वगैरे. अशा असंख्य आपण प्रापंचिक संसारात गुरफटतो. ही संसारातली सगळी मोहमाया आहे. आता रिसेंटली घडलेली घटनेचा उल्लेख इथं नामोल्लेख सहजपणे करतो. सगळ्यांनी पाहिलं आहे, सगळ्यांच्या मोबाईलला येऊन गेलेलं आहे. एक मोठे कीर्तनकार महाराज आहे, त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं. मी नामोल्लेख करत नाही. दुनियेला खूप उपदेश करतात, ऐसा असं नाही करू, तसं नाही करू, ऍक्टिंग करून करून सगळं सांगत असतात. विडंबनात्मक कीर्तन प्रवचन करून लोकांना सुधारवण्याच्या मागं आहेत. आणि स्वतः मात्र स्वतःच्या मुलीच्या लग्नात 25 गाड्या लाईनीने चाललेल्या फोटोत दिसत आहेत. कशासाठी हा बडेजाव करतात? बर, दुर्दैवाने तुम्ही कीर्तनकार म्हणवता तर तुम्ही समाजापुढचे आदर्श आहात, तर तुम्हीच चुकीचं वागाल तर समाज काय सुधरेल? हा पहिला प्रश्न आहे माझा त्यांना, अशा सर्व कीर्तनकारांना. तुम्ही आदर्शवत व्हावं, पण ते आदर्शवत फक्त सांगण्यापुरतं असतं. कहनी कथनी एक आणि प्रत्यक्ष कृतीत जगणं एक, ही वृत्ती. विरोधाभासात्मक जगणे हे सगळ्यांच्या मोबाईलला येऊन गेलं, म्हणून मी बोललो. मला बोलायचा अधिकार नाही, हे व्यासपीठ ते नाही, पण बोलावं लागतं. म्हणजे आम्ही इतके संसारी होऊन जातो. परत लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. कोरड्या दगडावर पाणी टाकलं तरी तो दगड आतून ओढा होणार नाही, तो कोरडाच राहतो. तसं आहे. म्हणून वारी ही पुन्हा पुन्हा करायची गोष्ट आहे. परिक्रमा आयुष्यात एकदाच करावी, पण ती करताना तुम्ही संकल्पित करून निघाला तरी सुद्धा ही परिक्रमा शांत चित्ताने रोजचं नित्यकर्म जे सांगितलं असेल त्या पद्धतीनं सकाळ संध्याकाळ स्वतः शुचिरभूत स्नान करून स्नान करते वेळी त्या व्यासदंडाला म्हणजे त्या काठीला सुद्धा स्नान घालावं लागतं. आणि त्याचबरोबर आपण पुन्हा आल्यानंतर नर्मदा मैयाचं आरती अष्टक हे रोजचं झालंच पाहिजे. तिची पूजा केल्यानंतर त्या स्थानावरनं उचलायची आणि मग पुढे निघायचंय. चालण्याचा नियम काय? सूर्य उगवल्यानंतर पृथ्वी तलावर किरण पडायला लागल्यानंतर आश्रमदारी ज्या आश्रमात आपण थांबलो असू त्या महंतांना नर्मदेर बाबाजी आज्ञा दीजिये, आज्ञा दीजिये म्हणायचं. कशासाठी? पुढच्या प्रस्थानासाठी. मग काही वेळेला ते होऊन म्हणतात, बेटा आज तुझी जाना नाहीये, रुकना आहे इधर. तो त्यांचा शब्द डावलायचा नाही. गेल्या वर्षीची 2 वर्षाखालची घटना सांगतो. नांदगावच्या एक ताई आहेत, ज्यांचा नामोल्लेख मला स्पष्ट करावा लागतोय. त्या आता देहातीत अवस्थेत आहेत. शालिनी ताई आजबे, त्यांचे मिस्टर मुख्याध्यापक, दोघं नवरा बायको परिक्रमेत. 80% पूर्ण होत आलेली परिक्रमा, फक्त 20% बाकी राहिलेले आहे दक्षिण तटावर. आणि घागाचे महाराज आमचे प्रेमानंद महाराज महाराष्ट्राचेच बिचारे अगदी प्रेमाने आले. आज मत जाओ, आज महाशिवरात्रि है, तो कुछ तो बालभोग लेकर आगे निकलो, चाय तो बना दिया. त्या बहिणीने लगेच आगे, नाही 8 किलोमीटर जायचंय, मला चालवत नाही. आम्ही निघाल्या. 3ऱ्या किलोमीटरला आयशरनी उडवलं दोघांना. ती गाडी आयशर गाडी 4 पलट्या मारून जशीच्या तशी फक्त शेतात जाऊन पडलेली उभी राहिलेली. तो फोन माझ्यापर्यंत आले. आम्ही सगळं मागोवा धुंडावा करत बसतो. मी वर्क फ्रॉम होम करत असतो मैया सेवेत. सेवा घरातनं सुद्धा करता येतील, ह्याच्यासाठी मी हे मुद्दाम बोलतोय. अशी गरज नाही की नर्मदा क्षेत्रात आपण घरी राहून सेवा करू शकत नाही. हे सगळ्यांनी लक्षात घेण्याचा भाग आहे. धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही पद्धतीनं आपण त्या सेवा देऊ शकतो. बरेचसे आश्रम आहेत. आता काल परवाची घटना आहे, बाबरीच्या आश्रमामध्ये 150 लोक मुक्कामाला. अहो, आपल्या घरी एक माणूस जेवायला आला, बायकांच्या
घरातल्या पुरुषांच्या कपाळाला आठ्या, आला मेला. आता यांच्यासाठी वेगळं स्वयंपाक करावाच लागेल ना, पाहुणे आहेत ना. म्हणजे मनात म्हणायचं अतिथी देवो भव, हा वा 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 छान आलात, वा वा बरं वाटलं. आणि नंतर मागून नाका मुरडायला सुरुवात. संसार आज स्वयंपाकात गेल्या, मुलगा खायला वार होईलात का सुरू. मला थोडं हसवावं लागतंय म्हणून हे सगळं करतोय, कारण तुम्ही थोडे गंभीर झालेले आहात. हे घडतं. म्हणजे तो एक पाहुणा आम्हाला जड होतो. त्या आश्रमदारीकडं कुठलाही शिधा नाहीये. रातोरात कुठलंही किराणा दुकान त्या दुर्गम भागात डोंगरामध्ये मिळणं शक्य नाही. 4500 रुपयाचा उधार किराणा जो काही आहे मोटरसायकलवर आणून घेतला, दुकान उघडून जिथून बंद असेल तिथून, आणि तिथून पुढं सगळा शिधा करून खिचडी खाऊ घातली. आता तिथं मोटरसायकल चालवायला टार रोड नाहीये. डोंगरातनं एका बाजूला पात्र आहे, एका बाजूला निसरडा सगळा डोंगर आहे, केव्हाही ढासळत असतो, आणि तेवढ्या एका पाऊल वाटेवरती मोटरसायकल चालवायची अंधारात. तो सेवादार गेला, ते धान्य काय जे असेल ते पोते गाडीला बांधले, घेऊन आला आणि स्वयंपाक केला. खिचडी पण केली, काही पोळ्या जेवढ्या शक्य झाल्या. आता एवढ्या ह्याच्यात एवढ्या लोकांच्या पोळ्या सोप्या आहेत का हो, पण तरी केल्या आणि त्यांना जीव घातलं. मग त्या आश्रमदात्या जे कोणी सेवादार आहेत त्यांचं किती विशेष महत्व आहे. पण आम्ही लोक साधं नर्मदेहरा बापूची आम्ही निघतो आहोत हे सांगायला सुद्धा शरम करतो. गुपचूप बॅग उचलायची, चालू पडायचं. मागं ते सगळा पसारा तसाच आहे. गादी उचलली नाही, कचरा, बायकाच्या केसाचे गुंतोळे सगळं तिथंच पडलेलं असतं आणि निघून जातात. अहो तिथं काही पेड माणसं आहेत, तुमच्या घरात असतील कदाचित. लादी पोचा करायला वेगळं, भांडी घासायला वेगळी, धुणं करायला वेगळी. त्या भांडी घासायला वेगळी अशी माणसांची रेलचेल असली, तिथं काही नाहीये. तेच सेवादार, तेच कष्ट करणार. रात्री 2 वाजले तरी बिचारे भांडी घासत असतात. आम्ही झोपलेलो असतो, पण आम्ही चाललो ना, उपकार केले ना, तुमच्यावर परिक्रमा करतोय म्हणजे. आणि यांच्या बिचाऱ्यांची भांडी घासली, जेवण सुद्धा झालेली नसतात. त्या मनापासून ते आदिवासी सेवा करतात. हा अनुभव घेण्यासाठी परिक्रमा करा, आणि मग त्यांच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो याची भावना आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. आता इथं मी थोडं थांबतो. सेवा कार्याचा पुढचा विषय मध्ये एक 10 मिनिटाचा ब्रेक देतो. चहा पिऊया आणि पुन्हा कंटिन्यू करू.